टी फाउंडेशन संचलित प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्र विशेष माहितीपूर्ण सायको एज्युकेशन मेंदू आजार आणि वैद्यकीय सत्य. आज मी इथे तुम्हाला दारू वाईट असते, गांजा पिऊ नका, संसार उद्ध्वस्त होतो हे सांगायला आलेलो नाही आहे. हे तुम्हाला आधीच माहिती. आज मी एक अशा हॅकरबद्दल बोलणार आहोत ज्याने तुमचे बँक अकाउंट नाही तर तुमचा मेंदू हॅक केला आहे. लोग कहते हैं कि मैं शराबी हूँ, मेरी आँखों में नशा है और आदतों में खराबी है, पर सच तो ये है दोस्त, ये मेरी नहीं, मेरी बीमारी दिमाग की बेताबी है. मेरे बीमार दिमाग की बेताबी है. मित्रांनो, समाजाने तुम्हाला काय म्हटलं? बेवडा, व्यसनी, नालायक, चरित्रहीन. याला लाज नाही. हा बायका पोरांना उपाशी ठेवून पितो. पण आज या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राच्या मंचावरून मी एक सनसनाटी सत्य तुम्हाला सांगणार आहे. कान उघडून ऐका. व्यसन हा तुमचा चारित्र्य दोष नाही आहे, तो एक वैद्यकीय आजार आहे. ॲडिक्शन इज अ ब्रेन डिसीज. तुम्ही वाईट माणसं नाही आहात जे चांगले बनण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही आजारी माणसं आहात जे बरे होण्याचा प्रयत्न करत आहात. आता हा आजार कसा हे समजून घेण्याआधी एक किस्सा सांगतो. एकदा आपला एक तळीराम फूल पिऊन गटारात पडलेला असतो. रात्र झालेली असती. एक भटका कुत्रा येतो आणि त्या तळीरामाचं तोंड चाटायला लागतो. तळीराम डोळे न उघडताच गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, ए छकुले, पप्प्या नको घेऊ, माझी बायको घरात आहे. गटारातला कुत्रा आणि घरातली बायको यातला फरक या माणसाला का नाही कळला? तो काय जन्मजात मूर्ख होता का? नाही, त्याला मेंदूतला फ्यूज उडाला होता आणि तो फ्यूज कसा उडतो हेच आज आपल्याला वैद्यकीय भाषेत समजून घ्यायचं आहे. आपला मेंदू म्हणजे एक 3 पाऊंडचा सुपर कॉम्प्युटर. या मेंदूत 2 मुख्य भाग असतात. लक्ष देऊन ऐका, एकदम सोप्या भाषेत सांगतो. पहिला फ्री फ्रंटल कॉर्टेक्स हा आपल्या मेंदूचा ड्रायव्हर किंवा CEO आहे. याचं काम काय आहे? योग्य अयोग्य ठरवणं, ब्रेक मारणं. अरे पगार झालाय, पोरांची फी भरायची आहे, दारू प्यायची नाही, हे सांगणारा शहाणा माणूस म्हणजे कॉर्टेक्स. दुसरं लिंबिक सिस्टम हा मेंदूचा राक्षस आहे. याला फक्त मजा पाहिजे असते. जेव्हा तुम्ही आयुष्यातला पहिला पॅक मारला किंवा पहिली पुडी खाल्ली तेव्हा काय झालं माहिती आहे? तुमच्या मेंदूत तो डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज झालं. डोपामाइन म्हणजे आनंदाचा फवारा. जेव्हा आपण जेवतो तेव्हा मेंदू 50 थेंब डोपामाइन सोडतो. जेव्हा आपण बायका पोरांसोबत हसतो तेव्हा 100 थेंब सोडतो. पण जेव्हा तुम्ही दारू किंवा ड्रिंक्स घेता तेव्हा हा मेंदू एकदम 5000 थेंब डोपामाइन सोडतो. मेंदूत आनंदाची त्सुनामी येते आणि इथेच तो लोचा होतो. तो जो मजेचा राक्षस आहे ना, तो त्या शहाण्या ड्रायव्हरला मागच्या सीटवर फेकून देतो. स्वतः स्टेअरिंग हातात घेतो आणि म्हणतो, अब तेरा भाई गाडी चलाएगा. मराठीत म्हण आहे ना, आती तिथे माती. दारूने तुमच्या मेंदूच्या निर्णय घेण्याची क्षमता किडनॅप केली. म्हणूनच तुम्हाला माहिती होतं की खिशातले शेवटचे 100 रुपये आहेत. उद्या घरात पीठ नाही आहे तरीही तुमचे पाय आपोआप बारकडे वळले, कारण तुमचा मेंदू हॅक झाला होता. आजाराचे 2 खतरनाक नियम आहेत, टॉलरन्स अँड विड्रॉल्स. आता तुम्ही म्हणाल, सर सुरुवातीला तर मी एकच पॅक प्यायचो, मग मी बाटलीवर कसा गेलो? वैद्यकीय भाषेत याला म्हणतात टॉलरन्स. हिंदीत एक म्हण आहे, शेर के मुंह में खून लग जाना. तुमच्या मेंदूला त्या 5000 थेंब डोपामाइनची सवय झाली. मग एका पॅकमध्ये मजा येईनाशी झाली. मेंदू ओरडायला लागला, और दे. मग एक पॅकची हाफ झाली, हाफचा खंबा झाला आणि खंब्याची कॅन झाली. आणि जेव्हा तुम्ही दारू सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झालं? विड्रॉल. हात थरथरायला लागले, झोप उडाली, चिडचिड झाली, अंगातून घाम फुटला. जणू काही शरीराची प्रत्येक पेशी ओरडून सांगत होती, मालक एक घोट घ्या, नाहीतर मी जीव देईन.
तुम्ही तुमच्या इच्छेने पित नव्हता मित्रांनो. तुमचा आजारी मेंदू तुम्हाला पिण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. मित्रांनो, हा आजार कॅन्सरपेक्षा भयानक आहे. कारण कॅन्सर माणसाला मारतो, पण व्यसन हे पूर्ण कुटुंबाला जिवंतपणे मारतं. आठवा तो दिवस जेव्हा तुमची आई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. आठवा तुमच्या बायकोचे ते डोळे ज्यात तुमच्याबद्दल प्रेम संपून फक्त भीती आणि तिरस्कार उरला होता. आठवा तुमच्या पोराचा तो चेहरा जो बापाच्या कुशीत झोपण्याऐवजी बापाच्या शिव्या खाऊन कोपऱ्यात रडत होता. तुम्हाला वाटत होतं की असं वागावं, नाही ना? आतून तुमचा जीव तुटत होता. तुम्ही रोज सकाळी उठून देवाला सांगायचात, देवा आज संध्याकाळी मी दारूला शिवणार नाही. पण संध्याकाळ झाली की परत तेच खेळ. वो जो कांच की बोतल थी उसने मेरे घर के आईने तोड़ दिए. मैं चला था गम भुलाने, उसने मेरे अपनों के रिश्ते तोड़ दिए. पण आता रडायचं नाही आहे, गिल्टमध्ये जगायचं नाही आहे. आता आपल्याला सत्य कळलंय. जर हा आजार आहे तर त्यावर इलाजसुद्धा आहे. या आजारावर मेडिकलमध्ये कोणतीही गोळी नाही. या आजारावर एकच उपाय आहे, टोटल ॲब्स्टेन्सेन्स, म्हणजे 100% थांबा. जसा शुगरचा, डायबेटीजचा पेशंटला आपण सांगतो की बाबा रे, एक गुलाबजाम खाल्ला तरी तुझी शुगर वाढेल, तसंच व्यसनाच्या आजाराचं आहे. एक पेक पुरे दिमाग को हॅक करता है. त्यामुळे आजपासून थोडीशी घेतो, बियर घेतो, विचार डोक्यातून काढून टाका. हा जो 90 दिवसाचा काळ आहे, प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रातला हा तुमच्या मेंदूचा सर्व्हिसिंगचा काळ आहे. जसा मोबाईल हँग झाल्यावर आपण फॉर्मॅट करतो, तसाच हा जुना व्यसनी मेंदू